एक झालं कुठलं मंदिर आलं की नमस्ते करतात, हे की नाही, बाबाला नमस्ते, किंवा दगडाला कुठलं मंदिर नमस्ते, हे की नाही, असं टिपिकल असतं ना तो. काही जण हे पण देतात असं काही काही असतात. तर हे झालं कलियुगी आसक्त्या, है ना. पूर्वी आसक्ती होतं की अरे नियमबद्ध, हे झालं. आता लोक गायत्री करतात, कधी कधी 2 वाजले असतात दुपारचे. हे कलियुगी गायत्री झाली, ती संध्या समयामध्ये बरोबर बरोबर संध्या समय करणे. तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे की हे सगळे गोष्ट एकदा भक्तिपूर्ण कार्य झालं की याची पण हे बहुदाट गंध अरण्य, हेही गरज नाही. एकदा का तुला या घनदाट अरण्यापासून तू काय झालेला आहे, तू पार पडला की तुला हे सगळं काय वाटेल, याची गरज वाटणार नाही, कर्मकांड वाटत. कारण आपण काय म्हटलेलं आहे, फक्त श्रीकृष्ण जे आहेत त्यांना मी संतुष्ट केलं की सगळं काय झालेलं आहे, हे की नाही. तर हे महत्वाचं आहे. मध्ये काय आहे की आपल्याला काय म्हणतात त्याला, श्रीकृष्ण पुढे येतात की इतर उपासना ज्या आहेत, तर वैष्णव हा कुठल्याही एखादा कीटकालाही आपण अपराध करू शकत नाही, इन द सेन्स हानी करू शकत नाही. सगळ्यांना आपण, कारण काय, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तर वरिष्ठांचा पण आपण काय करतो, आदर सन्मान करतो, है की नाही. त्याबरोबर आपल्या स्वर्ग लोकात कोणा देवी देवता आहेत तर त्यांचा तर आपण जास्त आदर करतो, है की नाही. आदर सत्कार करायला हवा. पण त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश, हे की नाही, तर बेसिकली त्यात, तर त्यांचा अजून आदर सत्कार करतो. पण कृष्ण हे सगळ्यांचे अवतारी आहेत, तर त्यांची आपण पूजा करायला पाहिजे, हे की नाही. तर पूजा आणि आदर सत्कार वेगवेगळे असतात. तर ज्याला शरण्यम गतो मुकुंदम शरणम शरण्यम, तर जो शरण येण्यासारखा कोणा मुकुंद आहे, तो फक्त मोक्ष प्रदान करू शकतो, त्यांना शरण केलं पाहिजे. तर श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधा वचला बुद्धिस तथा योगम अवाप्स्यसी. तर तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने जेव्हा विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. म्हणजे कम्प्लिटली तुम्ही त्या, म्हणजे मी सांगितलं तसं, जसं बी 12 सोडायचा आहे, जेव्हा तू आसक्ती जाईल बी 12ची, तेव्हा तुम्ही वृंदावनात प्रवेश करा. सिमिलरली हे सगळं जे वैदिक आहे, फक्त श्रीकृष्णाला मी, तो वेदेश सर्वेर अहम एव वेद्य, वेदांचा मेन पर्पजच आहे कृष्णाला जाणणे. एकदा कृष्णाला जाणलं की मग वेदांत, म्हणजे बोट सोडायला गेली ती, ज्या बोटने आलोय. म्हणून म्हटलं की मग नाही, या बोटमध्ये मला किती तो चॉकलेट घेऊन आले, प्रसाद घेऊन आले, स्तूप घेऊन अरे ते घेऊन आले, पण आता झालं ना तुझं, स्टेशन आलेलं आहे. तर ते स्थान स्थान त्यागावं लागेल, तेव्हा तुला दिव्य भावना होईल. एका वेळी दोन नाही राहणार, दोन्ही घेऊन नाही जाणार. ठीक आहे ना. तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन विचारतो, असं कोण आहे व्यक्तित्व, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवा स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत प्रजेती. की हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे, त्याची लक्षणे काय, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा, चालतो कसा, त्याचा त्याचा व्यवहार कसा आहे. म्हणजे मला जाणलं पाहिजे, अच्छा असं केलं म्हणजे तू आहे, हे की नाही. तर तो वैष्णव कसा आहे, तो त्याला तिलक आहे, बेस कंटिन्यू सॉर्ट ऑफ, किंवा माळा आहे, माळा आहे. तर तसं, तर तसं एखादा श्रीमंत व्यक्ती म्हटला की तो, हे की नाही, त्याच्याकडे कार असेल, लाईफ, म्हणजे ते बघताना हा श्रीमंत आहे बाबा, सोनं बिनं घेऊन चालला, हे की नाही. रोगी म्हणलं तर चालला खोकला तो पडतोय, काळी बिडी घेऊन, हे की नाही. तर तो झाला काय, रोगी व्यक्ती. तसाच समाधीस्थ व्यक्ती, स्थित धीर मुनी आहे, त्याची पण काही लक्षण आहे. तर भगवान म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्नेवा मनातुष्ट स्थितधीर स्थितप्रज्ञ. सर्वात प्रथम काय त्याचं लक्षण, प्रजेहाती यदा कामान, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा तो त्याग करतो, है की नाही. तिथे सेल लागलाय, तेवढं मला काही घेणं नाही, आलं लक्षात.
आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्मन्यवा तुष्ट, स्वतःच्या आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, हे की नाही. काही लोक संतुष्ट असतात. तो सेल किती तोंड होता, तो सेल म्हणजे तो ऍक्च्युली तो लुटारू आहे. सेल कशाला देतोय तो, समजायला पाहिजे. जो बुद्धिमान व्यक्ती त्याला माहित आहे, तो सेल कर, तू का स्वतःचा बिझनेस, स्वतःला कबाडा खाण करायला बसला का तो, जो कर त्याच्यात त्याचा प्रॉफिटच आहे ना तो. हे समजायला पाहिजे. तर तो स्वतः संतुष्ट असतो, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. तर फर्स्ट थिंग, लोक काय नाही करू शकत, इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग, आहे की नाही. अथवा मग भौतिक जगाचा फायदाच काय. म्हणून हे स्थितप्रज्ञ खूप क्वचित असतात. म्हणून याचा उल्लेख सर्वप्रथम आला, आहे की नाही. जसं धनवान व्यक्ती कोण आहे, तर त्याच्याकडे धन असतं पहिला, नंतर मग म्हणतो की बाबा ठीक आहे, तो अशा अशा प्रकारे खर्च करतो जे काय. तसं म्हणून म्हटलं की जो इच्छा, भौतिक इच्छांचा त्याग करतो आणि आत्ममध्ये संतोष. बाकी लोक संतुष्ट कसे असतात, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स, जे बाह्य आहे त्याच्यात संतुष्ट आहे त्यांना. हा तो म्हणतो मी संतुष्ट आहे, मला बाकी गोष्टींबद्दल, त्या बाकी गोष्टींनी मी संतुष्ट नाही, ते माझ्या संतुष्टीसाठी कारणीभूत नाहीये. आणि नेक्स्ट, जे बहुतेक जगात दिसत नाही, दुःखेशु अनुद्विग्न मना सुखेशु विगत स्मरणा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. जो त्रिविध तापांनी विचलित होत नाही, सुखामध्ये हर्षोल्लेस होत नाही, नाताला लागतात लोक, आणि आसक्तीमध्ये, भय आणि क्रोधामध्ये, आय मीन दोन्ही याच्यात नाही, दुःखामध्ये तो हे नाही होत, आसक्ती भय क्रोध यापासून मुक्त झाला असतो, त्याला स्थितधीर मुनी म्हणतात. तर मुनी शब्द येतो, मुनी म्हणजे काय, पूर्वी काय असायचं की जो एका विषयावर आपलं मत ठाम मांडू शकतो, तो मुनी. जो इतर मुनींच्या वक्तव्यावर त्याच्या कंपॅरिझन मध्ये दुसरं मत देऊ शकतो. समजलं की नाही. चार लोक म्हणतात हे म्हणजे ए म्हणजे हे, तो म्हणतो नाही, ए म्हणजे दुसरं आहे, पाचवी व्याख्या, तो मुनी आहे. कारण तो आपली काय करतो, तर्कबुद्धी वापरू शकतो. आणि स्थितधीर मुनी काय, जो आपल्या तर्क वितर्कातच काय केलं त्याने, तर्कवितर्कालाच विराम दिलेला आहे, आणि तो निष्कर्षावर आलाय. काय निष्कर्षावर आलाय, की वासुदेव श्रीकृष्ण हे सर्व काही आहेत. हरे कृष्ण. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुधरलं, तो म्हणतो तुम्ही जे काय करायचं ते करत राहा. तर्कवितर्क, तर्कवितर्कांपासून तो तो पार गेलेला आहे, आणि त्याने निष्कर्ष काढला की वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुधरलं, तो आहेच तिथं दुर्मुनी. उदाहरण देतो की, जसा एकदा तो वृंदावनमध्ये एक दिग्विजय आला, पंडित दिग्विजय पंडित. तो म्हणे कोण है इधर का बुद्धिमान पंडित, जो भेटायचा त्या दिवशी तो वादविवाद करायचा वेदांवर. थोडा हारा क्या, अभी साइन करो. नाही हारलो आहे, टमका टमका. थोडे वृंदावन मध्ये कोण आहे पंडित, थोडे रूप आणि सनातन ऐकले. बोला की चला माझ्याशी युद्ध करा, नाही आपलं डिबेट करा, नाही तर लिहा, थोड्यात द्या तुमचं हे द्या, आम्ही लिहितो की आम्ही तुमच्यातून हारलो, तर आम्हाला वेळ नाही तुमच्याकडे. दॅट इज ती मुनी, की तुमच्याकडून मी ते वादविवाद माझा वेळ कशाला वाया घालू. हे सगळं काय निंदे कर्म आहे, जे बंधनात कारणीभूत वेळ वाया घालवणे आहे. त्यांनी काय निष्कर्ष काढलाय, वासुदेवम सर्वमिती, त्यांची सेवा करणे मेन काम आहे. ओके. यह सर्वत्र नभिस्नेह तत्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. बाकी लोकांचं काय असतं, शुभ आणि अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून ते प्रभावित होतात, है की नाही. तर अशा व्यक्तीला शुभ मिळाला तर तो, म्हणजे स्थितगुणीला तो शुभ गोष्टींची स्तुती करत नाही, किंवा अशुभ गोष्टींची निंदाही करत नाही तो, कारण त्याला माहित आहे हे भौतिक आहे टोटल. तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित झाला. समजलं की नाही. हे एक्झॅक्टली अपोजिट होत आहे.
म्हणजे भौतिक जगात हे तर उलट होईल. म्हणून तो स्थितधीर आहे. बाकी सगळे जे काय अस्थिर धी आहे. धी म्हणजे बुद्धी. स्थिर बुद्धी स्थितधीर. म्हणून ते एक उदाहरण दिलंय. यदा संहरते चायम कुर्मंगानी व सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठते. कासव जो असतो तो काय करतो, जेव्हा एक दुविधा आली तो काय करतो, आपले अवयव आतमध्ये खेचून घेतो आणि नॉर्मल आला की तो काढतो बाहेर. तर त्याचं का का दिलेलं आहे याची कंपॅरिझन, की इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणे त्याला माहित आहे. कोण? सीताधीर मुनीला. जिथे प्रलोभन आला तो इंद्रिय विषय आले, इंद्रिय कंट्रोल मध्ये, नियंत्रण. इंद्रियांची तुलना कशी कशी केली आहे, विषारी सर्पाशी केली आहे. तर विषारी सर्प जो आहे तो नेहमी स्वैर आणि अनिर्बंध आचरण करण्याची त्याची सवय असते, हे की नाही. मनही तसंच आहे. मन म्हणजे इंद्रियाचा अध्यक्ष आहे. म्हणून काय करतो हा स्थितधीर मुनी, काय करतो, गारुड्याप्रमाणे त्या इंद्रियांना नियंत्रित करून ठेवतो. अत्यंत खंबीरपणे गारुडी त्याला बंद करून ठेवतो, फिरू देत नाही त्याला, घरात फिर बंद नाही. तसंच त्याच प्रकारे जेव्हा जेव्हा भगवंतांच्या इंद्रियतृप्तीसाठी कार्य करायचे आहे तर आपले इंद्रिय रेडी सेवासाठी. पण जेव्हा जेव्हा तशी हे नाही आहे, परिस्थिती नाही, तर इंद्रिय नियंत्रित, असा कासव. तशी ती उपमा दिली आहे. फक्त भगवंताच्या सेवेसाठी इंद्रियांचा उपयोग करणे, नाहीतर ते आवरून घेणे, याला म्हणतात स्थितधीर्मुनी. विषयाविनी वर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जन रसोप्यस्य परम दृष्टा निवर्तते. की देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच. पण एकदा का त्याला उच्चतर रसाचा अनुभव झाला की अशी कार्य तो लगेच थांबवतो, हे की नाही. जसा एखादा रोगी आहे, 15-20 दिवस झाला तर पोट खराब आहे, पण नंतर बाजूला हॉटेलमधनं भजी तळणं त्याला वास येतो, अरे एक प्लेट भजीला तो डायरेक्ट तो पोट वाट टाकले तुझी, अजून खराब होईल ते, पण तो टेस्ट आहे ना. हे की नाही. तर तो निरोगी अवस्थेत आहे, त्यामुळे त्याला तो आकर्षक वाटतं, हे की नाही. पण तो काय म्हणतात त्याला, सुदृढ झाला, रोग गेला, आणि मग म्हणला अरे कांदा आपल्यासाठी व्यवस्थित नाहीये, कांदा म्हणजे जे काय असेल, तर तेव्हा त्याला एकदा का त्याला त्या उच्च रस म्हणजे भक्ती रसाचा गोडी लागली, जोपर्यंत आपण म्हणतो ना की आत्म्याच्या स्तरावर तो आला, तेव्हा कुठे त्याला हे निकृष्ट वाटेल. पण त्यासाठी त्याला स्थिती उच्च करायला पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं तमगुणातून रजगुण, रजगुणातून सत्वगुण, सत्वगुणातून हळुवारपणे तो शुद्ध सत्ता झाला पाहिजे. तेव्हा कुठे त्याला ती रजतमो तो एकदम तो विचार नका करा. जसं उदाहरण की तुम्हाला म्हटलं, जसं कोणी आलं की तुम्हाला नीती नियमाचे मी हे देतो, मी पहिलाच आलो समजा, की दारू पिऊ नका आणि घरात जाऊन भांडण करू नका, तर कोणाला लागू पडतं का इकडे? तुम्हाला दारू दारू पित नाही तर भांडणाचा प्रश्नच कुठे येतो, हे की नाही. किंवा म्हणून की दारू पिऊन बायकोला मारू नका, म्हणतो अरे आम्ही दारूच पित नाही, तर बायकोला मारणं दूर राहिलं, हे की नाही. ते कोणासाठी आहे? जे नित्य नियमाने करतात आहे, हा नियम त्यांच्यासाठी आहे की नाही. जो हायर होतो तो एकदम थोडं दारू तर आम्हाला आवाज काढला की त्याला आंघोळ करावं लागते. म्हणजे दाराचं नाव काढलं, दारूचं नाव काढलं तर स्नान करण्याची. तर त्यासाठी ते निंदे कर्म म्हणजे त्याला म्हटलं अरे मी इंग्लिश आणलेली आहे, तर त्याला काय आकर्षण येणार आहे, त्याला तो म्हणतो पहिले बाहेर निघा इथून. त्याला लक्षात काय समजलंय, लक्षात आलं की नाही, की खालच्या स्तरावर तर जो त्याला इच्छा राहीलच, तरी देशी रोज पितो, इंग्लिश आली आज, आसक्ती राहील. पण ज्याला त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे, त्याला किती पण आणून दिला तर तो त्याच्यासाठी ते उच्च स्तर काय झालेला आहे, तो दैवी रस म्हणजे आय मीन भक्ती रस, तो आत्म्याच्या स्तरावर आलाय, सत्वगुणाहून शुद्ध सत्वावर येत आहे.
त्याला ते काय नाही वाटणार, रुची नसणार नाही त्याला. म्हणून म्हणलंय की रसवर्जन रसो अप्यस्य, हायर टेस्ट. हायर टेस्ट मिळाला की लोटच गेला. ओके. यततो ही अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चिता इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसवम मन. तरी जरी आपण काय करतोय, भक्ती करतोय, इंद्रियांना नियंत्रण करतोय, पण इंद्रिय इतके डेंजरस आहे. इंद्रिय आणि प्रमाथिनी हरंती प्रसवम मन. इंद्रिय विषय हे यांना, इंद्रिय विषय इंद्रियांना कधीही आकर्षित करू शकतात. कारण ही इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ते बळजबरीने ओढून टाकतात. त्याला म्हणतात असत्संग. तो म्हणतो अरे मी नाही पिणार. तो म्हणतो अरे मित्र त्याचे आले चार, अरे एकदा पिले तर काय होतं. थोडं ठीक आहे. काय झालं त्याला, तू तर असत्संगामुळे तोही चालला जातो. एवढी प्रबळ इंद्रिय, म्हणून सत्संग पाहिजे. उदाहरण दिलंय की विश्वामित्राचं. काय दिलंय की ते जे प्रयत्न करतात त्या इंद्रियांना नियंत्रण करायचे, ज्यांनी सोडूनच दिलाय त्यांच्यासाठी काही हेच नाहीये, ते रोजच पितात आहे. जे प्रयत्न करतात नाही नाही मी पिणार. तर विश्वामित्र मुनी एवढे खडतर तपश्चर्या करत होते जी आपण विचारही करू शकत नाही. पण तरी काय झालेलं आहे, मेनका जेव्हा आली तेव्हा काय झालं, त्यांचे आकर्षित झाले. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभीत झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे. म्हणून त्याच्यासाठी काय पाहिजे, कॉन्स्टंट प्रॅक्टिस. तर जसा तो काय असतो आपला गार्डनर, त्याला काय म्हणतात, माळी. तो काय करतो, सगळे फर्टिलायझर पण टाकतो त्याला वाढ, पण नंतर कुंपण पण टाकतो तो, हे की नाही. सगळ्या प्रकारे त्याचं संरक्षण करतो, तेव्हा कुठे फळं येतात. तर ते कुंपण म्हणजे सत्संग, फर्टिलायझर वगैरे सगळे टाकणं म्हणजे आपले 9 प्रोसेस, पाणी टाकणे, हे 9 प्रोसेस ऑफ डिव्होशन सर्व्हिस ते करणे, तेव्हा कुठे आपल्याला आपली प्रगती होईल. म्हणून दिलेलं आहे की तानी सर्वाणी संयम युक्त आसीत मत्पर वशेही यस्य इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रत. म्हणून जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांना संयमित करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढ करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हटलंय. म्हणून काय केलेलं आहे, आपल्या सर्व इंद्रियांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे. करता येते का ती, नाही करता येत, करता येते. काय करा, तर सवय मन कृष्ण पदारविंद यो. मन हे नेहमी भगवंतांचे चरण कमली स्थिर करा. वाचांशी वैकुंठ गुणानुवर्णन. वाचेसाठी काय करा, भगवंतांची कीर्ती बोला, प्रवचन करा. करो हरेर मंदिर मार्जना दिशो. हात आहे, काय करा, मंदिर मार्जनम करा. श्रुतीम चकाराच्युत सत्कत होते, कानांनी भगवंत लीला श्रवण करा. मुकुंद लिंगालय दर्शने दृश्यो, नेत्रांनी भगवंतांचं रूप बघा. दृश्यो तद्भृत्य आणि तद्भृत्य गात्र स्पर्शे अंग संगमम. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श करतायत, मसाज वगैरे. घ्राणमच तत्पाद सरोज सौरभे. आपल्या नासिकेद्वारे काय करा, भगवंतांना अर्पलेले फुलांचा सुवास घ्या. त्यानंतर श्रीमत तुलस्या रसनाम तदर्पिते. जिभेद्वारे तुळशीपत्राचा रस घ्या, जे भगवंतांना अर्पलेला आहे. रस म्हणजे तुळशी. पादो हरेर क्षेत्र पदानुसर्पणे. पायाने भगवंतांच्या मंदिर असलेल्या तीर्थस्थळांना प्रवास करा. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने. मस्तक भगवंतांना दंडवत घाला. आणि काममचे दासे न तू काम्य काम्य. आपल्या इच्छा ज्या आहेत या भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्या इतपतच ठेवा. आपल्या इच्छा कशा असल्या पाहिजे, कशी मी भगवंतांची इच्छा आहे त्यांच्या, न तू काम्य काम्य, आपल्या स्वतःला स्वतःच्या पूर्तीसाठी. यथ उत्तम श्लोक जना आश्रयात. तर या प्रकारे आपण मतपर म्हणजे भक्त होऊ शकतो. हे त्यावर असे केलं तानी सर्वाणी संयम्य युक्त असेल,
तर त्याला म्हणतात सिद्धधीर मुनी. प्रॉब्लेम काय आहे? हे करत असताना काय होतं, जी जन्मोजन्मांतर आपलं इंद्रियांनी काय केलेलं आहे, इंद्रिय विषयांचा भोग केलेला आहे. त्यामुळे ध्यायतो विषयान पुंसान संगस्तेषु उपजायते, संघात संजायते काम, कामात क्रोधोपजायते. की जसे इंद्रिय विषय आले की पहिला विचार काय येतो, की माझं माझं तसं काय. तर जेव्हा ते चिंतन, इंद्रिय विषयांचं चिंतन झालं की मनुष्याची त्या विषयाची, त्या विषयाबद्दल आसक्ती वाढते, आणि अशा आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो, आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तर अशा प्रकारे ही गाडी सुरू होते. पहिले काय, चिंतन, काम उत्पन्न झाला, तो काम पूर्ण झाला किंवा नाही. कारण काम, इच्छा पूर्ण केली नाही, अपेक्षा जेवढ्या तेवढा आनंद नाही मिळाला तरी पण काय होईल, क्रोध उत्पन्न. आणि तो नाही झाला तर वरून क्रोध होईल. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश. की क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो. समोह म्हणजे मोह, समोह संपूर्णपणे मोह. की तो व्यक्ती, त्याच्या डोक्यात काय येत नाही की तुम्ही काय करताय. क्रोध बघितला तुम्ही, नंतर अरे मी एवढं बोलायला होतो पाहिजे होतं, पहिले बोलून घेत होते शिवाय 4-5 जे काय असेल, तर अरे मी जास्त बोललो, पण ते कारण तो मोहात आलेला आहे, शुद्ध नसतं. मोहा मोहामध्ये काय होतं, पासून स्मृती भ्रमित होते. बेस स्मृती, मी कुठे उभा आहे, कोणासमोर उभा आहे ते नाही राहील. आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश, बुद्धी काम करत नाही. बुद्धिनाशात प्रणश्यते, पुन्हा आपण भौतिक अंधकूपात पतन होतो. तर म्हणून काय करायचं आहे, सगळ्यात पहिले ते चिंतनच थांबवायचं. म्हणून हेतूच पहिला महत्वाचा आहे. हे काय करतोय मी, कृष्णासाठी, माझ्यासाठी नाही. तिथून मग ते चिंतनच थांबणार नाही, होणार नाही. तिथे प्रभुपाद लिहितात की का आपण हे अशा प्रकारे ते चिंतन करतो, कारण आपण बघतो की हे मेरे लिए, हे जग कशासाठी, माझ्यासाठी बनवलंय. पण ते आपल्यासाठी बनवलंय, ते कृष्णासाठी बनवलंय, म्हणजे कृष्णाची प्रॉपर्टी आहे ही, आहे की नाही. म्हणून लिहिलं आहे की आपला संबंध काय तो लक्षात घ्यायचा, हे मेरा प्रॉपर्टी नाहीये, हे कृष्णाची प्रॉपर्टी, म्हणून त्यांच्या संतुष्टीसाठी वापरणे. म्हणून दोन प्रकारचे वैराग्य आहे. पहिलं वैराग्य काय, फल्गू वैराग्य काय म्हणतात, प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्यागो, वैराग्यम फल्गू कथ्यते. तर मायावादी लोक जे आहे, निर्विशेषवादी लोक, हे आपल्या सद्यस्थितीतही ते दुखीत राहतात, आणि त्यांची अंतिम स्थिती पण दुखीत राहते. तर निर्विशेषवादी म्हणजे निराकारवादी यांचं काय म्हणणं आहे की भगवंत हे निर्विशेष आहे. मग यांचा अर्थ काय की ते अन्न ग्रहण करू शकत, म्हणून निर्विशेष म्हणजे अव्यक्त आहे, तर ते कसे काय अन्न ग्रहण करतील. म्हणून मग हे सगळ्यात नेते हे जग जे आहे हे मिथ्या आहे, म्हणजे जे काय काढून देतात. पण भगवंत काय म्हणतो, आपला भक्त काय म्हणतो, अरे भगवंत साकारवादी आहे, भगवंत सच्चिदानंद विग्रह आहे, आणि हे सगळी त्यांची प्रॉपर्टी आहे. तर सगळे जे काय आहे ते भगवंतांना अर्पण करू आपण, पंचपक्वान 56 भोग अर्पण करू, आणि काय करतो आपण, प्रसाद म्हणून ग्रहण करतो. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या सर्व कार्यांनाही आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं. खाणे आपल्याला आवश्यक. तर हे निर्विशेषवादी जे लोक आहेत, हे आपल्या या म्हणजे या भौतिक जगाचा भगवंतांशी असलेला संबंध त्यांना समजत नाही, भगवंत कोण आहे तेही त्यांना समजत नाही. म्हणून त्यांचं जे वैराग्य आहे, जी चांगल्या, ते काय खातील, चणे फुटाणे खाऊन राहतात, कारण त्यांना भोग नाही करायचा. पण भक्त म्हणतो, अरे एवढे सगळे दिलेले आहे, हे भगवंतांना अर्पण करा आणि प्रसाद ग्रहण करा. तर इव्हन ते भोग करूनही, प्रसाद भोग करूनही
कुठल्याच प्रकारे बद्ध होत नाही, कारण तो कृष्णाशी कनेक्टेड आहे. कृष्णाची प्रॉपर्टी त्यांना ऑफर करून चालते. तर हे त्यांचं वैराग्य हे फल्गू वैराग्य, म्हणजे दिखाव्यापुरतं वैराग्य, हे लक्षात घ्या. कृत्रिम वैराग्य, गौण वैराग्य. आणि भक्त हा भगवंतांच्या सर्व वस्तू त्यांच्याशी कशा संपर्कात आहे हे समजून त्यांना काय करतो, त्यांना उपयोगात आणतो. म्हणून त्यांचं युक्त वैराग्य. सगळ्या गोष्टी भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करा, पण त्या करताना आसक्त नका हो. अनासक्तस्य विषयान यथारन उपयुंजत निर्बंध कृष्ण संबंध युक्तम वैराग्य उच्यते. तो त्या गोष्टीचा आसक्त नाही की हा माझा आहे, नाही, हे कृष्णाशी संबंधित आहे. कृष्णाशी कृष्णालाच आपण ऑफर करायला पाहिजे. प्रसादे सर्व दुःखानां रागद्वेष विमुक्तेस्तु विषयान इंद्रियेश्चरन् आत्मवश्यर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. पण आसक्ती आणि अनासक्तीपासून यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. म्हणून काय करायचं आपल्याला, कुठल्याच गोष्टीबद्दल आसक्त आणि अनासक्त प्रश्नच नाही. काय करायचं आहे, भगवंतांना ते अर्पण करायचं. तो काय करेल, कृष्ण कृपा म्हणजे भगवत प्रसाद प्राप्त करतोय. भगवंत काय स्वीकार करतात, ते त्यांचंच त्यांचेच पदार्थ नाही स्वीकार, ते प्रेम स्वीकारतात. ते म्हणतात हे माझं, तर तू काय देतो मला, है की नाही? काही लोक म्हणतात ना की गिफ्ट देतात, तेच गिफ्ट त्यांना कधी कधी ते चुकून त्यांनाच परत जातं. म्हणणार हे मी तर दिलं होतं तुला, ते विसरतात हे दिलं होतं. गिफ्ट पण असं रोटेशन मध्ये फिरत असतात कधी कधी. पण कृष्णासाठी हे सगळं त्यांचंच आहे, पण ते प्रेम स्वीकारतात. आणि ते प्रेम नंतर आपण स्वीकारलं तर ती कृपा, त्याने आपण शुद्ध होतो. म्हणून आपण बघितलं की कर्म सेम आहे, हेतू बदल. सकाळी 5 ते रात्री 9 लोकल फिरतोय, काम करतोय, एक स्वतःसाठी, एक दुसरा कृष्णासाठी. निर्विशेषवादी वैराग्य करतोय, पण ते फल्गू आहे. इकडे हा सगळं ऑफर करून वैरागी आहे, खाऊन वैरागी आहे. युक्त वैरागी आहे, तो फल्गू वैरागी. हेतू बदलला, ज्ञान आलंय, योग्य ज्ञान. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्तोपजायते प्रसन्न चेतस्सु ही आसु बुद्धी पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात. जसा तो एकदा काय झालेला आहे, संतुष्ट झाला, आत्मसंतुष्ट व्यक्ती झाला, त्याला त्रिविध ताप मुळात, कारण तो आंतरिक आनंद आहे. तो त्याला माहिती आहे बाहेर तर हे चालत राहील, मी आत्मसंतुष्ट आहे. अशा प्रकारे प्रसन्न भावनेने ची बुद्धी लवकरच स्थिर होते. म्हणून बुद्धी कनेक्टेड कशाशी आहे, इंद्रिय संतुष्ट झाले की बुद्धी स्थिर झाली, हे की नाही? हे अचल आहे, ती पण अस्थिर राहील. हे झाले, मन झालं, आत्मसंतुष्ट झाला, बुद्धी स्थिर झाली. नास्ति बुद्धिर्युक्त न चायुक्त भावना न चाभावयत शांती अशांतस्य कुत सुखम. पण जो भगवंतांशी संबंधितच नाही आहे, निराकारवादी, त्याच्याकडे दिव्य बुद्धी नाही, कारण तो समजू शकत नाही प्रॉपर्टी कोणाची, तो भगवंतांना नाकारतो आणि यांचे जगन मिथ्या म्हणतो तो. तर त्याच्याकडे दिव्य बुद्धी नाही, मन स्थिर नाहीये. ते नाही तर बुद्धी दिव्य नाही आहे, स्थिर हे नाही, तर त्याला शांती नाही. अशा अशांत व्यक्तीला सुख कसं प्राप्त होईल? म्हणून भगवंत म्हणतात, एवढे कठोर परिश्रम करून निराकारवादी काय करेल, ब्रह्म भ्रमण अवस्था प्राप्त करेल, ब्रह्मानंद भौतिक सर गाठून, तरी कारण भगवंतांशी संबंध नाही म्हणून परत पतंती अधो वनांतरे युष्मदंग्रे. भगवंताशी संबंध नसल्यामुळे एवढा कठोर परिश्रम केला, पण कशासाठी? परत खाली पडण्यासाठी. काय उपयोगाचा? त्यापेक्षा भगवंतांना आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, आणि हसत खेळत देही जो आहे, देहात आपण देहधारी आहे ना, तर देहधारी व्यक्तीसाठी तपश्चर्या खूप कठीण आहे. ज्याच्यात कृष्ण
नाही आहे, ती तपश्चर्या फायद्याची नाही. तर कृष्णासाठी आपण काय करा, मन आपण बघितलं, मन, हात, कर, डोळे, नाक, याने सेवा करत राहा. याने काय होईल, तोही संतुष्ट राहील स्वतः व्यक्ती, कारण प्रसाद मिळतोय, कृपा मिळतोय. तर हे महत्वाचं आहे. तो सुखी राहील, तो शांत आहे, कारण त्याच्याकडे दिव्य बुद्धी. ज्याच्याकडे दिव्य बुद्धी नाही, स्थिर मन नाहीये, तो शांत नाहीये. तर अशांत व्यक्ती सुखी होऊ शकतो का, विचार करा. अशांत असं कुठं सुख, तर दूर, सुख तर दूर राहिलं. म्हणून म्हटलं, इंद्रियाणाम ही चरताम यन मनो अनुविधीयते तदस् हरतीम प्रज्ञा वायुर्गंधाम वायुर्नावम इमाम भज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्त उडून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियांवर मन केंद्रित केले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. परत आलेला आहे इथे की इंद्रिय नियमन किती महत्वाचं आहे. आपले एवढे इंद्रिय आहेत, पण त्यातील एक इंद्रिय अपूर्ण असेल, आपलं अनियंत्रित असेल, तरी ते आपल्या संपूर्ण अस्तित्वाला पुढे नेईल. परत चिंतन, ध्यान, काम, क्रोध, बुद्धिनाश पण, म्हणून त्याला नियंत्रित करणे आवश्यक आहे. तस्माद यस्य, तस्माद म्हणजे म्हणून, देअरफॉर, तस्माद यस्य महाबाहु निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञावृत्ती. म्हणून ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात, त्याला बुद्धी, त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. स्थिर बुद्धी कोण आहे? ज्याची इंद्रियांविषयांपासून इंद्रिय नियंत्रित. म्हणून या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक कम्प्लिटली इंद्रिय आसक्त, एक इंद्रिय अनासक्त. हे म्हणतात हे पागल आहे, हे म्हणतात हे पागल आहे. जसं म्हणतात, जे काही लोक झोपतातच 3 वाजता, हे की नाही. जे सकाळी उठणार ते म्हणतात हे पागल आहे, 3 वाजेपर्यंत काय करतात. आणि जे 3 वाजता झोपतात ते म्हणतात, जे 4 वाजता उठून काय करतात, 4 वाजता उठून काय करायचं, पागल आहेत ते. दोघे एकमेकांना शिवाय देतात. या निशा सर्वभूतानाम यस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. तर मुनी आणि भौतिकवादी हे अपोजिट असतात. जेव्हा सर्वांची रात्र असते तेव्हा आत्मसंयमी व्यक्ती जागृत अवस्थेत असतो. जेव्हा 3 वाजता सगळे झोपतात तेव्हा तो जागृत होतो. आणि सर्व जीवांची जेव्हा जागृती वेळ होते, 11-12 वाजता लोक मस्त तयार होऊन बाहेर निघतात, चलो बाहेर घेऊन रात्री. तेव्हा आत्मनिरीक्षण करणारा व्यक्ती झोपून जातो. तर हे दोन गोष्टी आहे, इंद्रिय आसक्त, इंद्रिय अनासक्त नेहमी राहते. तो जो व्यक्ती जो आहे, ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली आहे, त्याच्याही मनात इंद्रिय इच्छा येतील, येतच आहे. कारण तो कुठे आहे? ते भौतिक जगात. आजूबाजूला काय सगळे विषयी फिरतात आहे, पण तरी तो काय करतो? आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम आप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांती नापनोती न कामकामी. तो एका सागरासारखा आहे. सागरामध्ये आपण बघतो पावसाळ्यात किती कित्येक अमर्याद नद्या येऊन येतात, हे की नाही. पण तो काय होत नाही, मर्यादा ओलांडत नाही. तर त्याला समुद्र नेहमी शांतच राहतो. समुद्रात नद्या गेल्या तरी समुद्र शांत राहतो, जरी तेवढ्या नद्या आहेत. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या हृदयामध्ये इच्छारूपी कितीही नद्यांचा प्रवेश केला तरी त्याचं हृदय समुद्राप्रमाणे शांत. तो इच्छा न बघतो, त्यांना प्रतिक्रिया देत नाही, हे की नाही. समुद्र म्हणतो येत याने दो, आने दो, जाने दो, तो शांत राहतो. केवळ तो शांती प्राप्त करतो. पण इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. दुसरा व्यक्ती काय, तोंडात सब इच्छा पूर्ती करणार आहे म्हणून अशांत आहे. आलं लक्षात?
असं समजू नका की स्थिर बुद्धीला तर इच्छा नाही येणार, इच्छा तर येत राहणार. फक्त तो वाटतो ही इच्छा भगवंतांना ऑफर करता येते का? नाही. मग ही इच्छा माझ्यासाठी नाहीये, कारण तो शांत आहे. म्हणून विहाय कामान यह सर्वान पुमां शरत निस्पृह निर्ममो निरहंकार स शांती मध्ये गच्छती. ते शांती कशी मिळेल? ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीचा सर्व इच्छांचा त्याग केलाय, जो निस्पृह आहे. निस्पृह म्हणजे इच्छारहित, भौतिक इच्छारहित, आणि अथवा इच्छारहित जीवन जगतो, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाचा भावनांचा त्याग केलाय. निर्ममो, हा प्रॉब्लेम आहे आपला. स्वामी तो ये मेरा है, ये हाथ मत लगा उसको. गाडीवर हात ठेवला तर गाडी हात निकाल, मेरा आहे. आणि अशी ही आसक्ती भरपूर असतो. ज्यात मिथ्या अहंकार नाहीये, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करतो. हळुवारपणे असत आहे. इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार कनेक्टेड आहे. असं केलं, ऐशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्त विमुह्यती स्थित्वा श्याम अंतकाले भी ब्रह्म निर्वाणम लक्ष्यते. तर आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे, आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. कंट्रोल, नियंत्रण, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, हे सगळ्यांना नियंत्रित करणे. असं केलं तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करेल. अशी स्थिती पाहिजे. कुछ इच्छा नाही, भौतिक इच्छा नाही, आणि बॅलन्स नील आहे, हे की नाही? कर्म संतुष्टीसाठी आहे. इच्छा येतात आहे, इधर आहे का ऑफर करायला लगेच ऑफर करा. एक होता, एक स्वामी प्रभुपादांच्या टाइमचा, तो त्याने म्हणा त्याला एवढे असे पैशाच्या नोटा गड्ड्या ठेवला, तो अरे नाही, असा फोटो आला पेपरमध्ये. तर प्रभुपादांचे शिष्य, अरे प्रभुजी, प्रभुपाद देखो हा किती हे आहे, निस्वार्थ आहे, पैशाला त्याग करतोय. प्रभुपाद म्हणे अरे आणा एक असे लोटा, मी असं करताना फोटो काढा माझा. आणि छापा. अरे कारण मला माहित आहे ते पैसे कसे कृष्णासाठी खर्च करायचे. तर ते फलकू वैराग्य आहे. तो म्हणतो नाही चाहिए. हे सब पैसा कृष्ण कोणाचा आहे? पैसा कृष्णाचा आहे. तो कसा खर्च करणे कृष्णाच्या संतुष्टाचे मला माहित आहे, म्हणून माझा असा फोटो काढा. हा लक्षात. तर हे जाणणे, तो पैसे घेऊनही शांत राहील, आणि तो असं करून तो अशांत राहील, कारण त्याला माहित नाही संबंध काय आहे. तो कृष्णाच्या सगळी प्रॉपर्टी आहे, ती त्यांच्या संतुष्टाची करणे आहे. ठीक आहे. तशा प्रकारे हा संख्योग काय सांगताय तर उत्स्फूर्त करत आहे अर्जुनाला. पहिले आत्मज्ञान, शरीर आत्मा याच्यात फरक जाण. दुसरं क्षत्रिय कर्तव्य काय ते जाण, मग पाप लागणार नाही. तिसरं बेसिकली तुमचे कर्म काय, तुझा अधिकार काय, ते कर्म करताना विविध प्रकारचे कर्म आहे, त्यात अकर्म काय, फक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठी जर कार्य करत राहशील तर तू स्थितबुद्धी राहील. स्थिरबुद्धी असेल तर शांती आहे, शांती असेल तर सुख राहील, नो पाप. अशा प्रकारे तू तुझं संपूर्ण जीवनही जगला सगळ्यांसाठी, सगळ्यांसारखंच, तरी बॅलन्स नील राहील, आणि अंतरी अंती तू भगवंताम प्राप्त. ठीक आहे. आज इथे थांबूया. श्रील प्रभुपाद की हरे कृष्ण. क्वेश्चन क्वेश्चन मी व्हॉट्सअप मध्ये देईल सगळ्यांना.